नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सरोज एक साडी घेऊन कलाकडे आलेली आहे आणि ती साडी कलाला देत असते, कारण ऑलरेडी दोघींनी जोडीने आता महाआरती केलेली असते. कारण ही स्पर्धेची पहिली फेरी जी आहे ती सरोज आणि कला या दोघींनी जिंकलेली असते. त्यामुळं हा जो महाआरतीचा मान आहे कला आणि सरोजच्या जोडीला मिळालेला असतो आणि ही स्पर्धा जिंकल्यामुळं त्या दोघी खुश असतात. त्यानंतर सरोज हिरव्या रंगाची साडी नेसते आणि कलाकडे येते. कलाला म्हणते की ही साडी तुझ्यासाठी आहे. तेव्हा कला म्हणते काय, आणि ते बाकीचं डेकोरेशन वगैरे या स्पर्धा चालू झालेल्या असतात आणि कलाकडे येऊन सरोज ती साडी कलाला देते आणि सांगू लागते की ही माझ्या सासूबाईंनी, मी या घरची मोठी सून म्हणून ही साडी मला दिलेली होती आणि आम्ही दोघी जणी एकत्र एकसारख्या साड्या नेसून मंगळागौर खेळायचो. तर यावर्षी ही साडी मी तुला देत आहे. तेव्हा कला म्हणते, पण मागच्या वर्षी तुम्ही मला साडी दिली नव्हती. तेव्हा मात्र सरोज सांगते की हो, तेव्हा मी तुला माझी सून मानत नव्हते म्हणून ही साडी मी तुला दिली नव्हती, असं सरोजने सर्वांच्या समोर आता तिथं कलाला सांगितलेलं असतं. आणि जी गोष्ट खरी आहे ती खरी सरोज अगदी स्पष्टपणे बोललेली असते, कारण तिच्या मनात तिने काहीही ठेवलेलं नसतं. स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हो, हे खरं आहे. आणि मग कला म्हणते, म्हणजे आता तुम्ही मला तुमची सून मानताय? असं कला जेव्हा बोलते तेव्हा सरोजला सुद्धा भारी वाटतं आणि मग सरोज सगळ्यांच्या समोर सांगते की हो, आणि कलाने ती साडी आता स्वीकारलेली आहे, म्हणजे सरोजने कलाचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर या मंगळागौरीच्या खेळामध्ये आणखी एक जबरदस्त अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे या मंगळागौरीच्या खेळामध्ये जावई आणि सासू ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अद्वैतने पार्टनर म्हणून मिसेस खरे यांची निवड करत एक मोठा धक्का दिलेला आहे, एक धमाका केलेला आहे. आता या स्पर्धेमध्ये नैना आणि त्याचबरोबर नैना आणि रोहिणी कशा तोंडावर पडतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अद्वैत खूप खुश असतो आणि मग इकडे आदेश जे आलेले असतात ते सांगत असतात स्पर्धेचे नियम, नक्की काय करायचं आहे, स्पर्धा कशा पद्धतीची होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये काय काय आहे, सासू आणि सून मंगळागौर स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत हे सगळं याच्यामध्ये सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता या स्पर्धेमध्ये तिथं सांगितलं जातं सासू म्हणजे परंपरेचा ठेवा, म्हणजे आजपर्यंत ज्या परंपरा असतात त्या त्यांनी जपलेल्या असतात, आयुष्यभर त्या परंपरा जपलेल्या आहेत. आणि सून म्हणजे आधुनिकतेचं रूप असतं. तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. त्याचबरोबर इकडे सांगितलं जातं की आता तुम्हाला पार्टनर निवडायचा आहे, तुमचा पार्टनर निवडायचा आहे आणि तुम्हाला या खेळासाठी पार्टनर निवडून सगळ्यांच्या समोर ते सांगायचं आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता अद्वैतला आदेशजी विचारतात की अद्वैत निवडला का पार्टनर? तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, पार्टनर म्हणजे तुमची सपोर्ट सिस्टीम ना, म्हणजे प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची साथ देणारा व्यक्ती म्हणजे तुमचा पार्टनर ना, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा आदेशजी म्हणतात की हो, अगदी बरोबर, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकूनही विश्वास ठेवू शकता ती व्यक्ती म्हणजे तुमचा पार्टनर. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे सगळेजण तिथं आहेत आणि मग सरोज म्हणत असते की ऑब्व्हियसली अद्वैत मलाच निवडणार, कारण अद्वैतचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आता आम्ही दोघी तरी ते खेळतोय, मग अद्वैत काय करेल, हा प्रश्न सरोजला पडलेला असतो. कलाच्या डोक्यात तर हा विचारही आलेला नसतो, कारण अद्वैतने कोणाचीही निवड केली तरी ती योग्यच असणार आहे असं कलाचं म्हणणं असतं. आता अद्वैत समोर उभा आहे आणि त्याचबरोबर इकडे आता नैना आणि त्याचबरोबर रोहिणी या दोघींना एक वेगळाच आनंद होत आहे, कारण त्यांनी दोघींनी कलाला तोंडावर पाडण्याचा प्लॅन केलेला आहे. इकडे आदेशजी सांगत आहेत त्या पद्धतीने आता अद्वैतला विचारलं जातं की काय रे अद्वैत, झालं का तुझं, म्हणजे तू निवडला का पार्टनर, कोणाची निवड केलेली आहे, असं विचारलं जातं. तेव्हा अद्वैत सांगू लागतो, हो बरोबर आहे, पण आपल्या छोट्या मोठ्या गोष्टीत, आपल्या संकटात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी व्यक्ती म्हणजे आपला पार्टनर ना, असं अद्वैत वारंवार विचारत असतो. तेव्हा ते सांगत असतात की हो, अशीच व्यक्ती म्हणजे आपला पार्टनर. आता मात्र अद्वैत पाहत असतो, अद्वैत म्हणत असतो की नाही,
म्हणजे हे सगळं जे काही घडत आहे ना ते मात्र खूपच जबरदस्त असं आहे. आणि त्यासोबतच अद्वैतलाही खूप छान वाटत असतं. आणि अद्वैत तिथं सगळ्यांच्या समोर बोलतो, हो मी माझ्या पार्टनरची, माझ्या जोडीदाराची निवड केलेली आहे. म्हणजे माझा या खेळातील पार्टनर आहे ते म्हणजे मिसेस खरे. सगळे चाटच पडतात, सगळ्यांना कळायचं बंद होतं. सरोज म्हणते काय? आणि सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे संगीताला. कारण अद्वैतने ज्या पद्धतीने संगीताचं नाव घेतलेलं असतं, संगीताला विश्वासच नव्हता. संगीताला या खेळामध्ये खेळायचं तरी होतं, पण आपल्याला सून नाही म्हणून हा खेळ ती खेळू शकत नव्हती. फक्त आता कलाचा खेळ बघण्यासाठी ती आलेली होती. पण अद्वैतने तिची निवड करत तिला ही खेळ खेळण्यासाठी एक संधी दिलेली असते. आणि संगीता मात्र जाम खुश झालेली असते. त्याहीपेक्षा अद्वैतरावांचा आपल्यावरती जो जीव आहे, आपल्यावरती जो विश्वास आहे ते पाहून संगीताला खूप आनंद झालेला असतो. संगीता जाम खुश असते आणि सगळेजण पाहू लागतात. त्याचवेळी आता तिथं बोललं जातं ते म्हणजे संगीता म्हणते की अद्वैतराव, तुमचा माझ्यावरती एवढा विश्वास आहे. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत सांगत असतो की हो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण माझ्या छोट्या मोठ्या संकटात तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहता, प्रत्येक वेळेस माझी साथ देता. त्याचबरोबर माझ्यावर जीवापाड तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही आईच्या मायेने हे सगळं माझ्यासाठी करता. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता अनामिका जी असते तिच्या डोक्यात मात्र वेगळंच सुरू असतं. अनामिका वेगळ्याच गोष्टींचा विचार करत असते. अनामिका म्हणत असते की नाही, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही अनामिकाच्या डोक्यात वेगळे प्लॅन सुरू आहेत. अनामिकाला इकडे आता सोहमला उद्ध्वस्त करायचं आहे. त्यासाठी तिला जे काही प्लॅन करता येतील ते सगळे प्लॅन अनामिका करत असते. अद्वैतने इकडे निवड केल्यामुळं कला त्याचबरोबर बाकीचे सगळेजण पाहत राहतात. आणि अद्वैत म्हणतो की मी ओळख करून देतो. मी आत्ता पार्टनर म्हणून निवड केलेली आहे, त्या म्हणजे माझ्या सासूबाई मिसेस खरे यांची. आता आदेशजी तिथं बोलायला सुरुवात करता, आजच्या या खेळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या सर्वांच्या लक्षात आली आहे का? कारण ते सगळं जे काय आहे ते म्हणजे या खेळामध्ये सासू सुनेची जोडी तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आणखी एक जोडी तुमच्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे, ती म्हणजे सासू आणि जावयाची. तेव्हा संगीता सांगू लागते की आदेश भाऊजी, तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे. तेव्हा आदेशजी बोलतात की हां बोला, काय झालं? तेव्हा संगीता सांगते की मी ना आत्ता या सगळ्या ह्याच्यामध्ये मी 2 व्यक्तींची फॅन आहे. पहिलं म्हणजे तुम्ही. तेव्हा आदेशजी शिट्टी वाजवतात आणि मग संगीता त्यावर सांगते दुसरे म्हणजे माझे जावई अद्वैत चांदेकर यांची. संगीता जाम खुश झालेली असते. तिला खूप भारी वाटत असतं, कारण आज हे सगळं जे आहे ते तिला पाहायला मिळत असतं ते फक्त आणि फक्त अद्वैतमुळं. आणि अद्वैत खरंच मनाने तेवढा निर्मळ असतो, तो खूप चांगला असतो, प्रत्येक वेळेस साथ देणारा असतो. अगदी प्रत्येक वेळेस तो खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि संगीता सुद्धा अद्वैतवर पूर्ण विश्वास ठेवून असते. तिला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या असतात खूप छान पद्धतीने घडत असतात. त्याचबरोबर इकडे अनामिका म्हणते की सोहम जा, तुला तुझी पार्टनर म्हणून निवड कर. ती म्हणते की जा, तू ना काजल बरोबर खेळ, मला बघायचंय तुमच्या दोघांमध्ये काय केमिस्ट्री आहे ती. म्हणजे हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. म्हणजे आता एवढा सगळा घाट घातलेला आहे, एवढं सगळं छान पद्धतीने घडून येतंय. आता या सगळ्यामध्ये मोडका कसा घालायचा हे अनामिकाकडून शिकलं पाहिजे. आणि मग अनामिका आहे ती तिथे सोहमला पाठवते. मग सोहमने सांगितलेलं असतं काजल ये, आपण दोघं एकत्र खेळणार आहोत असं म्हणत आता सोहमने सगळ्यांच्या समोर काजलची निवड केलेली असते. म्हणजे काजल ही सोहमची पार्टनर असणार आहे या खेळात, हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. आणि त्यासोबतच आता या खेळाला सुरुवात होणार असते. आणि मग पहिली फेरी असते ती म्हणजे पूजा मांडायची, मंगळागौरीची पूजा. आणि मग आदेशजी सांगू लागतात की जरा सुनांनी सासूबाईंकडे लक्ष द्या, कारण आयुष्यभर त्यांनी ही पूजा मांडलेली आहे, त्यामुळं त्यांचे जे अनुभव असणार आहेत ते वेगळेच असणार आहेत. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आपल्या सासूबाई काय सांगतायत या गोष्टींकडे अगदी आवर्जून लक्ष द्या. आणि मग इकडे पूजा मांडायला सुरुवात होते. पूजा ज्या पद्धतीने सुरू झालेली असते ती म्हणजे खूपच भारी. कला आणि सरोज दोघेही अगदी मनोभावे हे सगळं करणारे असतात, त्यामुळे त्यांना पूजा कशी मांडायची, काय करायचं या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असते. परंतु वाट लागणार असते ती म्हणजे रोहिणी आणि नैना यांची. दोघेही मॉडर्न,
त्यांना दोघींनाही यातलं काही जमत नसतं, त्यांना काही येतच नसतं त्यातलं, फक्त नखरे मात्र करता येत असतात. आपण किती मोठे आहोत हे मात्र दाखवता येत असतं. आणि मग इकडे आबा त्याचबरोबर श्रीकांत ते दोघंही पाहत असतात. आणि मग रोहिणी आणि नैना यांच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. त्या दोघींचं असं सुरू असतं ते म्हणजे, बघितलं का, आता मॉमींला मजा येणार आहे, कारण ह्यामध्ये सगळ्यात जास्त सुंदर आरास ज्याची असणार आहे ती या स्पर्धेची विनर असणार आहे. आणि मग ती म्हणत असते, बघा बघा आता मज्जा येणार आहे, थोड्याच वेळात कलाचा चेहरा कसा पडणार आहे ना ते तुम्हाला कळेल, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, काय केलंस तू नक्की? ती म्हणते, बघा तरी काय केलंय. आणि असा रोहिणीला तिच्यावरती विश्वास ठेवावा लागत असतो, कारण तिला वाटत असतं की आता खरंच हिनं काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. म्हणून रोहिणी पण आंधळेपणाने इकडे नैनावरती विश्वास ठेवते. आणि ती म्हणत असते की हो खरंच, म्हणजे आत्ता जे काय आहे ना ते खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि बघा तुम्ही मॉमींला, तुम्ही माझ्यावरती ना इम्प्रेस व्हाल, फुल इम्प्रेस असाल तुम्ही माझ्यावरती. आणि मग इकडे कला बोलायला लागते. कला अद्वैतला खुणवत असते, अद्वैतला सांगत असते की चांदेकर, अरे असं असं झालेलं आहे. तेव्हा इकडे नैना म्हणत असते की बघा, मी म्हणलं होतं की नाही मॉमींला काय होणार आहे ते, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, काय झालं, बोल बोल, मला कळत नाहीये. तेव्हा कला सांगत असते की चांदेकर, अरे दिवे नाही आहेत दिवे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो का, दिवे, थांब देतो. असं म्हणत अद्वैत जातो आणि दिव्यांची पिशवी घेऊन येतो. आणि मग ती दिव्यांची पिशवी दिली जाते. इकडे रोहिणीला नैना सांगत असते, बघा आता तिनं पॅनिक होणार, कारण ती दिव्यांची पिशवी पाहिल्यानंतर. तेव्हा रोहिणी म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला, काय केलंय काय नक्की? आणि कला खरंच दिव्यांची पिशवी पाहते, त्यातले दिवे फुटलेले असतात. कलाला धक्का बसतो. कला म्हणते की चांदेकर, दिवे फुटलेत हे, अरे हे दिवे कसे लावणार मग मी, असं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत पुन्हा म्हणतो, थांब थांब. आता कला टेन्शनमध्ये असते. सरोजलाही कळत नसते की आता करायचं काय, कारण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. कला मात्र विचारत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, थांब थांब, पाहतो मी, आलोच. असं म्हणत अद्वैत पुन्हा जातो आणि पुन्हा विचार करू लागतो की आता काय करू. पण हा सगळा जो डाव असतो तो तुमच्या लक्षात येईल. पुढे भाग बघा नक्की प्रेक्षकांनो, कारण नक्की काय होणार आहे ना ते तुमच्या लक्षात येणार आहे. असं इकडे बघा तरी. तर रोहिणी आणि नैना यांना दोघींना खूप भारी वाटलेलं असतं. त्या दोघी जाम खुश असतात. आणि मग अद्वैत आता तिथे येतो आणि संगीताकडून दुसरी पिशवी घेतो. तो बॉक्स उघडतो आणि त्यातला बॉक्स घेऊन येतो दिव्यांचा. आणि तो दिव्यांचा बॉक्स कलाला देतो आणि म्हणतो, अगं सॉरी सॉरी, मगाशी ना माझ्याकडून चुकून ते वेगळं मी तुला दिलं, माझी थोडीशी गफलत झाली. असं म्हणत त्याने तो दिव्यांचा बॉक्स कलाला दिलेला असतो. कला खुश होते. आता पुढचा प्रश्न उभा राहिलेला असतो, वाती. चांदेकर, वाती नाही आहेत, काय करू, असं कला तिकडून ओरडते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत पाहत असतो, आता काय करायचं, आता मोठा प्रश्न आहे. आणि मग कला आणि अद्वैत यांना दोघांनाही आठवू लागतं. आणि मग कला तिथे बोलायला सुरुवात करते. कलाला आठवतं की नक्की काय झालेलं होतं, रात्री या दिव्यांचं काय झालेलं होतं आणि ते दिवे कशा पद्धतीने बनवले गेलेले आहेत. इकडे नैना म्हणत असते की मी स्वतः ते दिवे तोडले होते, मग हे कसं शक्य झालेलं आहे. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, बरोबर आहे, हे सगळं जे केलं ते नैनाने केलेलं आहे, म्हणजे शक्य होणारच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही, असं रोहिणी सांगू लागते. तेव्हा मात्र संगीता तिथं असते. संगीत आणि अद्वैत दोघंही जाम खुश झालेले असतात. आज खऱ्या अर्थाने या खेळाला, या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली असते आणि खूप छान पद्धतीने खेळ रंगात आलेला असतो. हे सगळं जे घडत असतं ते खूप छान असं घडत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता पूजा तिथं चालू आहे. आणि त्याचबरोबर इकडे आदेशजी काउंटडाऊन सुरू केलेला आहे, कारण वेळ संपत आलेली आहे. आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता कलाला प्रश्न पडलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे कला म्हणत आहे की चांदेकर, वाती, आता चांदेकर कुठून वाती देणार हिला, इथे वेळी कुठून कापूस आणून देणार आहे. आणि त्याच वेळी अद्वैत आणि कला दोघंही विचार करू लागतात. अद्वैत झोपायच्या आधी उठतो आणि म्हणतो की मला खरेने सांगितलं होतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर आता हे सगळं चालू आहे, पण आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो.
आणि मग अद्वैत म्हणतो की आता मी जातो आणि पाहून येतो, नाहीतर जर मी सामान चेक केलं नाही ना तर खरे माझ्या नावाने गोंधळ घालेल, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच मग अद्वैत जातो, ते सगळं सामान चेक करू लागतो. जेव्हा अद्वैत ते सगळं सामान चेक करतो तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते, आणि ती म्हणजे की अद्वैत म्हणतो की हे दिवे फुटलेले आहेत, आता काय करायचं, हे दिवे कसे काय फुटले, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की नाही, हे दिवे फुटू शकत नाही आहेत, पण हे कसं झाले, आता खरे काय करणार, उद्या आरास तर तिला या दिव्यांची मांडायची आहे ना, मग आता काय होणार आहे, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे कला कला झोपेतून जागी होते आणि उठते, आणि तिच्या लक्षात येतं, बापरे, म्हणजे आता काहीतरी वेगळाच गोंधळ झालेला आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला तिथं उठून येते आणि कला म्हणते, चांदेकर तू इकडे काय करतोयस रे. तेव्हा अद्वैत म्हणतो, का काय झालं. तेव्हा मात्र ती सांगू लागते की नाही, मला कळत नाही आहे, पण एक गोष्ट मात्र मला तुला विचारायची आहे. असं बोलल्यानंतर अद्वैत म्हणतो की हे बघ काय झालं आहे, हे दिवे जे आहेत ना हे फुटलेले आहेत, आता काय करायचं पुढे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणतो की आता, तेव्हा कला म्हणते की बघूया आपण बनवूया, आता बनवून घेऊया आपण, काहीच प्रॉब्लेम नाही, आता आपण रात्री बनवूया, कारण उद्या आरास करायचे. मग कलाला तो म्हणतो की जा सामान घेऊन ये जा तू, आपण त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करूया, असं कलाला तो सांगू लागतो. तेव्हा मात्र कला म्हणते की ठीक आहे. मग कला आता दिवे बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य असतं ते घेऊन येते, आणि दोघे जण तिथे दिवे बनवत असतात. कला अद्वैत मदत करतो, आणि अद्वैतला कला जेव्हा पहिला दिवा बनवून दाखवते तेव्हा मात्र अद्वैत खुश झालेला असतो. कला लगेचच तिथे सुती कापड असतं आणि ते कापड घेऊन वात तयार करते, म्हणजे हा प्रसंग तिच्या आणि अद्वैतच्या डोळ्यासमोरून जातो, नक्की काय झालेलं होतं म्हणून. आणि त्याचवेळी इकडे कला आणि अद्वैतच्याही लक्षात आलेलं असतं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील, हा अशा पद्धतीने काही घडेल, हे मात्र त्यांच्या लक्षात नव्हतं. पण कला तिथं सांगू लागते, आणि मग कलाची आरास तयार झालेली असते. कला म्हणत असते की हो, आणि मग आदेशजी आता सगळं चेक करायला येतात, दिवे लावलेले असतात. आदेशजी सगळ्यांची पूजा पाहतात आणि मग ते हिच्याकडे जातात, रोहिणी आणि नैनाकडे. तेव्हा त्या दोघीजणी सांगतात की हो, ही जी पूजा आहे ना ती मॉडर्न अशी पूजा आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र ह्यांची ही मॉडर्न पूजा जी आहे ती मात्र पाहिल्यावर हसू येतं. हो हो, खरंच खरंच मॉडर्न पद्धतीचीच ती पूजा आहे, असं लक्षात आलेलं असतं. त्याचसोबतच इकडे आता आबा आणि श्रीकांत दोघंही पाहत असतात. अद्वैत आणि कला, सरोज आणि कलाच्या पुढे आदेशजी जातात, तिथे पूजा पाहतात आणि त्यांना खूप छान वाटतं. आणि मग या स्पर्धेचे विनर घोषित केले जाणार असतात. त्याच्या आधी विचारलं जातं की हे दिवे ओले दिसत आहेत, अगदी ताजे ताजे आहेत. तेव्हा कला सांगते की घडलेला प्रसंग नक्की काय झालेलं होतं, कशामुळे हे सगळं ही वेळ आली, हे सगळं कला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता कलाने हे सांगितल्यानंतर आता ती म्हणते की पण ह्या वाती पण वेगळ्या दिसत आहेत. तेव्हा कला सांगते की काय झालं, आयत्या वेळी वाती आमच्याकडे नव्हत्या, मग आम्ही विचार करायला लागलो की आता करायचं काय. तर मला माझ्या आईने पुराणातली गोष्ट सांगितलेली आठवली, आणि ती म्हणजेच माझी आई नेहमी सांगायची की सुती कपड्याच्या वाती केल्या जायच्या, म्हणून मी मग तिथं सुती कापड होतं त्याच्या वाती वळल्या, आणि मग हा दिवा आहे तो लावलेला आहे. तेव्हा आदेशजी इकडे सांगू लागतात की खरंच खूप छान पद्धतीने अगदी प्रसंगावधान राखून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मग या पूजेचे जे मानकरी ठरलेले आहेत ते कला आणि सरोज यांची जोडी, असं म्हणत हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि खऱ्या अर्थाने या पूजेला सुरुवात होत असते. खरं तर खूप छान पद्धतीने हे सगळं कला आणि सरोजने केलेलं असतं. त्या दोघीही आता या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की उद्याच्या भागामध्ये सरोज आलेली असते, पुढची स्पर्धा सुरू झालेली असते. सरोज कलाकडे येते आणि कलाला म्हणते की ही साडी तुला द्यायची आहे. तेव्हा कला म्हणते कसली साडी, कशासाठी. तेव्हा सरोज सांगते की माझ्या सासूबाईंनी ही साडी मला दिली होती, आणि आता ही साडी मी तुला देत आहे. या घरची मोठी सून म्हणून त्यांनी ही साडी मला दिलेली होती. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे कला म्हणते काय, म्हणजे ही साडी तुम्हाला दिलेली होती. कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणते मग आता तुम्ही मला ही साडी देताय. तेव्हा मात्र सरोज सांगते की हो, ही साडी मी तुला देत आहे, कारण या स्पर्धेमध्ये आपण दोघीजणी एकत्र मंगळागौर खेळणार आहोत.
तर मला असं वाटतंय की आपण दोघींनी एकसारखी साडी नेसावी. जसं मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघीजणी एकसारखी साडी नेसायचो आणि ही स्पर्धा खेळायचो. त्यामुळं म्हणजे मंगळागौर खेळायचो. आणि मग आता कला आणि सरोज दोघींनी एकसारखी साडी नेसून कलाला भारी वाटतं ते म्हणजे कला तिला विचारते की तुम्ही माझा सून म्हणून स्वीकार केलाय. तेव्हा ती म्हणते की हो, मी तुझा सून म्हणून स्वीकार केलेला आहे. सरोजने कलाचा सून म्हणून स्वीकार केला या गोष्टीचा आनंद मात्र कलाला खूपच झालेला असतो आणि त्याहीपेक्षा अद्वैत हा सुखावलेला असतो. म्हणजे या स्पर्धेमुळं कला, सरोज आणि अद्वैत यांचं जे नातं आहे ते सुधारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.